हॅलो स्टुडंट्स, आज आपण रेग्युलेशन ऑफ ब्रीदिंग हा पार्ट शिकणार आहोत. रेग्युलेशन म्हणजे कंट्रोल. आपण पाहिलं ब्रीदिंग म्हणजे इनहेलेशन आणि एक्सहेलेशन हे मुख्यतः रिब्स आणि डायफ्रॅम ह्यांच्या कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनमुळे होत असतं. बरोबर आहे. ज्यावेळेस थोरॅसिक कॅव्हिटी लंग्सची आणि थोरॅसिक केजमधला कॅव्हिटी जी आहे ती ज्यावेळेस मोठी होते म्हणजे तिचं व्हॉल्यूम वाढतो म्हणजेच प्रेशर कमी होतं, त्यावेळेस बाहेरची हवा आत येते इन ब्रीदिंग. आणि उलटी कंडिशन ज्यावेळेस हे रिब्स आत जातात, डायफ्रॅम जो आहे तो डोम शेप होतो म्हणजेच आतलं व्हॉल्यूम कमी होतं आणि प्रेशर वाढतं, त्यावेळेस हवा बाहेर जाते, आपण त्याला म्हणतो एक्स ब्रीदिंग. बरोबर आहे. आता आज आपण पाहणार आहोत की हे ब्रीदिंग आपोआप होत असतं ते कसं होतं. ही इनव्हॉलेंटरी प्रोसेस आहे. इनव्हॉलेंटरी मसल्स ह्याच्यामध्ये काम करत असतात आणि ह्यावर कंट्रोल हा आपल्या ब्रेनचा असतो. बघा, दिस इज अवर ब्रेन. हा ब्रेनचा पार्ट आहे. हा जो मोठा जो पार्ट आहे ह्याला म्हणायचं सेरेब्रम. ठीक आहे. हा जो खालचा छोटा पार्ट आहे ह्याला छोटा मेंदू म्हणतात, ते आहे सेरेबेलम. आणि हाइंड ब्रेनचा एक पार्ट आहे तो म्हणजे पॉन्स व्हेरोलाय आणि मेड्युला ऑब्लॉंगेटा. हे आहे पॉन्स व्हेरोलाय आणि हे आहे मेड्युला ऑब्लॉंगेटा. हा मेड्युला ऑब्लॉंगेटा पुढे स्पायनल कॉर्ड होऊन आपल्या व्हर्टिब्रल कॉलमच्या न्यूरल कॅनालमधून पास होत असतो. पॉन्स व्हेरोलाय आणि मेड्युलामध्ये काही सेंटर्स असतात. ठीक आहे. त्या सेंटर्सला म्हणायचं ब्रीदिंग कंट्रोल सेंटर्स. आता हे सेंटर्स म्हणजे काय असतात हे लक्षात घ्या. सेंटर्स म्हणजे नंबर ऑफ ग्रुप ऑफ न्यूरॉन्स लोकेटेड बायलॅटरली इन द मेड्युला ऑब्लॉंगेटा अँड पॉन्स व्हेरोलाय रिजन. ठीक आहे. दे आर ग्रुप ऑफ न्यूरॉन्स. न्यूरॉन म्हणजे नर्व सेल्स. नर्व सेल्सचे असे ग्रुप्स असतात आणि या ग्रुप्स जे काम करतात हे कंट्रोलचं, आपण त्याला म्हणतो ब्रीदिंग कंट्रोल सेंटर किंवा रेस्पिरेशन कंट्रोल सेंटर. ठीक आहे. आता हे जे रेस्पिरेटरी सेंटर्स असतात हे 3 ग्रुप असतात. देर आर 3 ग्रुप्स ऑफ रेस्पिरेटरी सेंटर्स. कोणकोणते ग्रुप्स आहेत हे समजून घ्या. यामध्ये जो पहिला ग्रुप आहे रेस्पिरेटरी सेंटरचा त्याला म्हणतात डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप. बघा, फर्स्ट ग्रुप, 3 ग्रुप सांगितले मी तुम्हाला. कशाचे 3 ग्रुप आहेत? रेस्पिरेटरी सेंटर्स. ओके. रेस्पिरेटरी सेंटर्स किंवा ब्रीदिंग कंट्रोल सेंटर्स हे जे आहेत हे किती आहेत? देर आर 3 ग्रुप्स ऑफ रेस्पिरेटरी कंट्रोल सेंटर्स. पहिला जो आहे त्याला म्हणतात डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप. दुसरा जो ग्रुप आहे त्याला म्हणायचं व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप. आणि तिसरा जो आहे तो आहे न्यूमॅटॅक्सिक रेस्पिरेटरी ग्रुप. ओके. न्यूमोटॅक्सिक रेस्पिरेटरी ग्रुप हे 3 ग्रुप्स असतात. बघा, यापैकी पहिला जो आहे डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप हा जो आहे तो यामध्ये या पॉन्स हा जो रिजन आहे यामध्ये हा मेड्युला आणि पॉन्सच्या जवळ यामध्ये हा रिजन असतो. ठीक आहे. हा जो मेड्युला रिजन आहे खालचा याच्यामध्ये हा ग्रुप आहे. कोणता? डॉर्सल. त्याच्याच समोरच्या बाजूला दुसरा ग्रुप असतो तो म्हणजे व्हेंट्रल. आणि हा जो न्यूमोटॅक्सिक आहे हा ग्रुप पॉन्स व्हेरोलायमध्ये असतो. आणि ह्या तिन्ही ग्रुपचं फंक्शन हे वेगवेगळं आहे. डॉर्सल जो ग्रुप आहे हा मुख्यतः इन्स्पिरेशनसाठी काम करतो. इन्स्पिरेशन म्हणजे काय? इन रेस्पायरेशन किंवा इन्स्पिरेशन म्हणजे श्वास आत घेणे, ज्याला आपण म्हणतो इन ब्रीदिंग. ठीक आहे. इन ब्रीदिंगसाठी
हा डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप रिस्पॉन्सिबल असतो. काय करतो हा ग्रुप? दिस group which is present in the medulla region, it stimulate diaphragm muscle. आपलं हे जे डायफ्रॅम आहे, जी पडदा आहे थोरॅसिक आणि चेस्ट कॅव्हिटी आणि ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या मध्ये, बघा ह्याने नाव दिलं या ठिकाणी, हा डायफ्रॅमचा रिजन आहे. ठीक आहे. हा जो डायफ्रॅम आहे, डायग्राम इथे खाली आहे लेबलिंग, पण हा जो पार्ट आहे इथे लेबलिंग दाखवला आहे, हा आहे डायफ्रॅम. इन्स्पिरेशनच्या वेळेस काय होतं? हा जो डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप आहे, हा डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप डायफ्रॅम मसल जो आहे त्याला फ्लॅटन करतो, तो सरळ होतो, कॉन्ट्रॅक्ट होतो, सरळ होतो, इट फ्लॅटन्ड. आणि तो हा इंटरकोस्टल मसल जे आहेत, जे या रिब्सला लागलेले असतात, ते इंटरकोस्टल मसलला तो वरती करतो, रेज. त्याच्यामुळे मसल्स हे वरती होतात, रिब्स वरच्या बाजूला खेचले जातात, डायफ्रॅम हा सरळ झालाय, म्हणजेच आतली कॅव्हिटी मोठी होते, प्रेशर कमी होतं, बाहेरची हवा आत येते, म्हणजेच इनब्रिदिंग. म्हणजे ज्या वेळेस या ठिकाणून इम्पल्स येतात, जे इम्पल्स डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप पासून निघतात, त्या इम्पल्समुळे श्वसन, आत श्वास घेतला जातो, म्हणजेच इन्स्पिरेशन होत असतं. आणि दुसरा जो ग्रुप आहे, हा जो व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप आहे, हा जो व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप आहे, हा एरवी इनॅक्टिव्ह असतो. आणि हा कधी काम करतो? हा तेव्हाच काम करतो जेव्हा आपल्या बॉडीला एनहान्स्ड रेस्पिरेशनची गरज असते. समजून घ्या. ज्यावेळेस नॉर्मलपेक्षा जास्त जोरात श्वसनाची आवश्यकता आहे, त्यावेळेस व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुप हा काम करत असतो. आणि ह्या ग्रुपमुळे दोन्ही कामं होत असतात. हा डायफ्रॅम स्ट्रेट पण करतो आणि डोम शेप पण करतो. त्याच्यामुळे व्हेंट्रल रेस्पिरेटरी ग्रुपमुळे इन्स्पिरेशन पण होतं, इन ब्रिदिंग पण होतं आहे, आणि एक्स ब्रिदिंग पण होत आहे. इन्स्पिरेशन आणि एक्सहेलेशन. ठीक आहे. इन्स्पिरेशन आणि एक्सहेलेशन दोनही, किंवा एक्सपिरेशन, दोनही कामं या एकाच ग्रुपमुळे होत असतात. कारण की ह्याच्यामधले जे स्टिम्युलाय आहे, हे दोन्ही प्रकारचे स्टिम्युलाय या ठिकाणून जनरेट होत असतात. आणि तिसरा जो ग्रुप आहे, तिसरा ग्रुप कोणचा आहे? न्यूमोटॅक्सिक ग्रुप. हा जो ग्रुप आहे, हा न्यूमोटॅक्सिक ग्रुप आहे, हा स्विच ऑफ रेस्पिरेशनचं काम करतो. इट स्विच ऑफ द पॉइंट ऑफ इन्स्पिरेशन. ह्या इन्स्पिरेशनचा पॉइंट स्विच ऑफ, हे काम थांबवण्याचं काम हे न्यूमोटॅक्सिक ग्रुप करत असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की हे दोन ग्रुप एकमेकांचे अँटागोनिस्टिक आहेत. अँटागोनिस्टिक म्हणजे परस्पर विरोधी. जे काम डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप करतो, त्याच्या ऑपोजिट काम न्यूमोटॅक्सिक ग्रुप करत असतो. आपल्या पुस्तकामध्ये त्याला अन्यूमोटॅक्सिक ग्रुप असं सुद्धा म्हटलं आहे, अन्यूमोस्टिक. ठीक आहे. अन्यूस्टिक किंवाच डॉर्सल. आणि ते एकमेकांच्या विरुद्ध काम करतात. कसं करतात? तर एरवी नॉर्मली न्यूमोटॅक्सिक हा जो, ज्यावेळेस डॉर्सल रेस्पिरेशन होत असतं, त्यावेळेस इन नॉर्मल इट लास्ट फॉर 0.5 सेकंड. इन्स्पिरेशनचा एक काळ हा जनरली 0.5 सेकंदापर्यंत आपण हवा आत घेत असतो. त्यामुळे लंग्स हे पूर्णपणे हवेने भरत नाहीत, दे आर फिल्ड पार्शली. परंतु ज्या वेळेस हे सिग्नल्स वीक आहेत, हे सिग्नल वीक असताना इन्स्पिरेशनची प्रोसेस ही जास्त लांब चालते, जवळपास ती 5 सेकंदांपर्यंत चालते, कधी कधी त्याहून जास्त चालते. आणि अशा वेळेस ह्या लंग्सचं इन्हेलेशन करताना हवा पूर्ण लंग्समध्ये भरली जाते. ज्या वेळेस स्ट्रॉंग सिग्नल असतील, त्यावेळेस ही प्रोसेस अजून कमी होईल. म्हणजे ऑपोजिट आहे, इन्स्पिरेशन आणखीन कमी होईल, म्हणजे फास्ट इन्स्पिरेशन होईल ज्यावेळेस न्यूमोटॅक्सिक ग्रुपमधून इम्पल्सेस हे फास्ट, जास्त जोरात येतात. सो न्यूमोटॅक्सिक रेस्पिरेटरी ग्रुपचे इम्पल्सेस आहेत, ते इन्स्पिरेशनचं प्रमाण हे कमी करण्यासाठी वापरले जातं. नाहीतर इट पॉझेस द बर्स्टिंग ऑफ लंग्स. कारण तर हवा आत जास्त वेळ घेतली गेली तर लंग्स जास्त भरले जातून ते बर्स्ट होण्याची जी शक्यता आहे ती याच्यामुळे राहत नाही. आणि आता हे झालं या सेंटरमुळे. त्यासोबत आणखीन एका प्रकारे सुद्धा रेस्पिरेशनचा कंट्रोल होत असतो, आणि त्याला म्हणायचं असतं
chemical regulation. It is called as chemical regulation of respiration. काय आहे chemical regulation? लक्षात घ्या. Chemical regulation is caused due to increase in amount of CO2, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. ज्या वेळेस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण आणि pH आणि ऑक्सिजन लेव्हल इन ब्लड, ठीक आहे, ज्या वेळेस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं त्याच्यामुळे pH वाढतो, ब्लडमधलं ऑक्सिजनची लेव्हल कमी होते, त्यावेळेस ब्रेनचा हा जो सेंटर आहे डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप जो आहे मेड्युलामध्ये, तो ऑर्डर देतो डायफ्रॅम मसलला आणि रिब्स मसलला की ज्याच्यामुळे इन्स्पिरेशन होतं. आणि ही ऑर्डर कुठून जाते? ही ऑर्डर जाते आहे रक्तामधून, मेनली हार्टकडनं, जे हार्टच्या आर्टेरियल ब्लडमध्ये, आर्टच्या एओर्टामध्ये हे जे रक्त आहे, एओर्टामधून जेव्हा रक्त बाहेर जात असतं त्या आर्टेरियल ब्लडमध्ये ज्या वेळेस कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, त्यावेळेस हे इम्पल्स पाठवले जातात. बघा इथे दोन ठिकाणी त्या प्रकारे दाखवले, कार्बन डायऑक्साईड इन्क्रीज इन ब्लड आणि दुसरं म्हणजे ऑक्सिजन सेन्सर इंडिकेटिंग ऑक्सिजन डिक्रीज. कार्बन डायऑक्साईड वाढलं किंवा ऑक्सिजनचं प्रमाण कमी झालं अशा वेळेस pH बदलतो आणि त्याच्यामुळे हे सेंटर्स ब्रेनला सिग्नल देतात आणि तो सिग्नल मिळाला की ब्रेनचं पॉन्स मेड्युलामधून जो डॉर्सल रेस्पिरेटरी ग्रुप आहे तो इन्स्पिरेशनसाठी स्टिम्युलेट करतात डायफ्रॅम मसलला आणि रिब्स मसलला. म्हणजे रेस्पिरेशन इथून होणार आहे, लंग्समधून होणार आहे, पण त्यासाठी कंट्रोल मात्र कुठून होतो आहे? ब्रेनमधून. आणि त्या कंट्रोल होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे आपल्या रक्तामध्ये लेव्हल कार्बन डायऑक्साईडची किंवा ऑक्सिजनची. आणि अशा प्रकारे ह्या ऑल दिस थिंग्स नर्वस अँड कार्डियक centers, nervous control and cardiac control are the responsible factor for in breathing and ex breathing.